एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे तुळशी विवाह. तर आज आम्ही घरी तुळशी विवाह करणार आहोत. खूप सिंपल आणि खूप छान आणि योग्य पद्धतीने. तर चला मग लेट्स बिगिन. छोटीशी स्वीट आणि सिंपल रांगोळी अशी मी घातली आणि तुळशी मातेला आणून ठेवलेला आहे. इथे गणगोळी जे आहे ते पाण्यामध्ये घोळून घेते. गणगोळी जे व्हाईट कलरची स्टिक असते, कोकणात त्याला गणगोळी बोलतात. तर सजवण्यासाठी तुळशी मातेला मी कुंकुमचे टिके लावते. सगळ्यात अगोदर पूर्ण कुंडी जे आहे तिला पूर्ण व्हाईट कलरचं असं हे दिलंय मी आणि त्याच्यानंतर कुंकुमचे टिके जे आहे हळद, ते दोन्ही हळद आणि कुंकू दोन्ही लावते. आणि ते व्हाईट कलरचा माझ्याकडे ब्लाउज पीस होता सिल्कचा, त्याला मी अंतरपाठ म्हणून माझं सिंदूर होतं, थोडंसंच होतं, त्यामध्ये कुंकू मिक्स केलं, थोडंसं पाणी मिक्स करून त्याला मी अशा प्रकारे स्वास्तिक काढलंय. आणि हे तुळशी मातेचे मामा ऊस असं म्हणलं जातं की ऊस जे असतात ते तुळशी मातेचे मामा असतात आणि त्यांच्याशिवाय लग्न होत नाही, म्हणून ते असणं गरजेचं आहे. तर इथे काही साहित्य आहेत जे आपल्याला तुळशी लग्नामध्ये लागणार आहे. केळी आहेत, ओटी आहे, अक्षता मी नॉर्मल बनवून ठेवल्यात, लाया आहे, हे तुळशी मातेचं मंगळसूत्र, नथ आणि चिंच, आवळे, बोर जे की मेन लागतात. आणि मंडोळ्या जे आहे ते आपण तुळशी मातेला सजवतोय, तर चुनरी, नथ वगैरे सगळं. आणि कृष्णरूपी सत्यनारायण भगवानची फोटो माझ्याकडे होती, जे की मी तुळशीच्या लग्नामध्ये वररूपी त्यांना हे करणार आहे. आणि शालिग्राम असेल तरी चालेल किंवा बाळकृष्ण असेल तरी चालेल. तर अशा प्रकारे तुळशी माता तयार आहे. वधू जी आहे ती आमची तयार झालेली आहे विवाहासाठी. आणि तुळशीचं लग्न आमचं होतंय आणि तुम्ही पण या आमच्या तुळशीच्या लग्नाला. शुभमंगल सावधान. नितीन रावांचं नाव घेते, सगळ्यांचा मान राखून.
हळू हा, इथे तिथे टाकू नको. खूप छान पद्धतीने तुळशीची जे लग्न आहे, तुळशी विवाह आहे, ते संपन्न झालं आहे आणि खूप छान वाटलं आणि खूप मस्त वाटलं. पहिल्यांदाच तुळशी विवाह केला मी. दरवर्षी फक्त ओटी भरते तुळशी माईची, पण यावर्षी इच्छा होती की तुळशी विवाह करूया. आणि काय चुकलं असेल तर सॉरी, पण मला जे जे माहिती होतं आणि मी स्टडी केलं आहे तेवढं मी केलेलं आहे. तर खूप मस्त वाटलं, खूप बरं वाटलं. सगळे आलेले लग्नाला आणि छान वाटलं. सो आम्ही लोक स्टेशनला आलो आहोत आणि त्या लोकांना अजिबात माहिती नाही आहे. सरप्राईज आहे त्यांच्यासाठी, सरप्राईज गिफ्ट घेणार आहोत आणि बघू लेट्स सी काय घेऊ, काय भेटतंय. खूप डिफिकल्ट आहे मुलांसाठी गिफ्ट घेणं, म्हणजे कारण एक्झॅक्टली त्यांना आवडणार नाही आवडणार तो एक प्रश्न असतो. सो बघू. आम्ही घरी पोचलो आहोत आणि त्यांचं रिॲक्शन बघूया, काय रिॲक्शन आहे. तू मम्मीचं सगळं ऐकतेस ना म्हणून.
सरप्राईज. तुझ्यासाठी पण सरप्राईज. ओपन करा. थँक्यू सो मच मम्मी. ओपन कर तपू, तू भी हात भरला. केक मस्त यार, माझा फेवरेट चॉकलेट केक. आवडलं? आवडलं. चला कापा. हॅपी चिल्ड्रन्स डे टू यू. हॅपी चिल्ड्रन्स डे टू यू. हॅपी चिल्ड्रन्स डे टू आवर जॅम्स. हॅपी चिल्ड्रन्स डे. क्लॅप तरी करा रे. यू. आमचा चिल्ड्रन्स डे मस्त सेलिब्रेट झाला आणि मुलांना तर सरप्राईजच भेटलं, कारण त्यांना या गोष्टीचं अजिबात आयडिया नव्हती की आम्ही लोक, कारण सकाळपासून त्यांना हिंटच नाही लागून दिला. ते बोलत होते की चिल्ड्रन्स डे, पण आम्ही इग्नोर करत होतो कारण आम्हाला संध्याकाळी सरप्राईज द्यायचं होतं. माझं आणि नितीनचं ॲक्च्युली हे ठरलेलं की आपण त्यांना काहीतरी घेऊया आणि केक कटिंग करूया. सकाळपासून ॲक्च्युली मुलं बोलत होते की मम्मा चिल्ड्रन्स डे. स्कूलमध्ये पार्टी अटेंड केली, आले शाळेतून आणि मग त्यांचं दुपारपासून तेच चालू होतं की काय प्लॅनिंग केली आहे. तर जायचं होतं ॲक्च्युली बाहेर, पण झालं असं की त्यांचं ट्युशन होतं आणि ट्युशनवरून 7:30 पावणे 8ला वगैरे ते येतात. त्याच्यानंतर मग कुठे जाणार, म्हणजे मॉलला वगैरे जाणं तर पॉसिबलच नव्हतं आणि बाहेर मग एवढ्या रात्रीचं मग परत ते स्टेशनला जा, ते एकच झालं. त्याच्यामुळे आम्ही विचार केलेला की काहीतरी त्यांच्यासाठी घेऊया आणि केक कटिंग करूया, म्हणजे घरच्या घरी छोटंसं सेलिब्रेशन पण आणि थोडंसं एन्जॉयमेंट पण. तर मस्तच झालं आणि मुलांना ड्रेसही खूप आवडले, छान वाटले त्यांना पण, ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि मस्त वाटलं, मज्जा आली खूप. तर हा होता माझा आजचा व्लॉग. आय होप सो तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय.